गुरुचरित्र अध्याय 26 श्रीगणेशाय नमः. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी नका भ्रमू युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद असती. वेदव्यासासारिखे मुनी नारायण अवतरोनी, वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला. तेणेही नाही पूर्ण केले, साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले, प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा, सांगेन विस्तारे ऐका. प्रथम पैल दुजा वैशंपायन निका, तिसरा नामे जैमिनी. चौथा सुमंतू शिष्य, करीन म्हणे विद्याभ्यास. त्यांसी म्हणे वेदव्यास, अशक्य तुम्हा शिकता. एक वेद व्यक्त शिकता, पाहिजे दिनकल्पांता. चारी वेद केवी वाचिता, अनंत वेद असे महिमा. ब्रह्मकल्प तिन्ही फिरले, वर्षोवर्षी वाचले. ब्रह्मचर्य आचरले, वेद पूर्ण शिको म्हणूनी. या वेदांचे आद्यंत सांगेन ऐका एकचित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी, पुनर्पी करी तपासी. ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी, काय मागशील म्हणूनी. भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी. वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रमी. वेदांत मज दावावे, सर्व माते शिकवावे. ऐसे वरदान द्यावे, म्हणून चरणी लागला. ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी, मिती नाही वेदांसी. सर्व कैसा शिको म्हणसी, आम्हांसी वेद अगोचर. तुझ दावितो पहा सकळ, करोनी मन निर्मळ. शक्ती झाली या सर्व काळ, अभ्यास करी भारद्वाजा. ऐसे म्हणोनी ऋषीसी, ब्रह्म दावी वेदांसी. दिसताती तीन राशी, गिरिरूप होवोनी. ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहता ऋषीस वाटे भय. वेदराशी गिरिमय, केवी शिकू म्हणतसे. तिन्ही ब्रह्मकल्पांवरी, आचरले आश्रम चारी. वेद शिकले तावनमात्री, एवढे गिरी केवी शिको. म्हणोनी भयभीत झाला, ब्रह्मयाचे चरणी लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळा, क्षमा करणे म्हणसे. या वेदाचा आद्यंत आपण पहावया अशक्त. तुची जाणसी जगन्नाथ, जे देशी ते घेईन. तू शरणागता आधार, माझे मनी वासना थोर. वेद शिकावे अपार, म्हणून आलो तुझपासी. वेद देखोनी अमित, भय पावले चित्त. जे द्याल उचित, तेची घेऊ परियेसा. ऐसे वचन ऐकोन ब्रह्मदेव संतोषोन, देता झाला मुष्टी तीन. अभ्यासावया तीन वेदांचे मंत्रजाळ, वेगळे केले तत्काळ. ऐसे चारी वेद प्रबळ, अभ्यासी भारद्वाजी. अजून पुरते नाही त्यासी, केवी शिको पाहती वेदासी. सांगा तुम्ही परियेसी, चौघे वाचा चारी वेद. पूर्ण एक एक वेदासी, शिकता प्रयत्न मोठा त्यासी. सांगेन थोडे तुम्हासी, व्यक्त करावया अभ्यास. शिष्य म्हणती व्यासासी, एक एक वेद आम्हांसी. विस्तारावे आद्यंतेसी, शक्तीनुसार अभ्यास करू. ऐसे विनविती चौघेजण, नमुनी व्यासचरण कृपा करावी जाण. आम्हालागी व्यासमुनी. करुणावचन ऐकोनी, व्यास सांगे संतोषोनी. पैल शिष्य बोलावोनी, ऋग्वेद निरोपित. ऐक पैल शिष्योत्तमा, सांगेन ऋग्वेद महिमा. पठण करी गाधर्मकर्मी, ध्यानपूर्वक करोनी. पैल शिष्य म्हणे व्यासासी, बरवे विस्तारावे आम्हांसी. ध्यानपूर्वक लक्षणेसी, भेदाभेद निरोपावे. त्यात जे अवश्य आम्हांसी, तेची शिको भक्तीसी. तू कामधेनू आम्हांसी, कृपा करी गा गुरुमूर्ती. व्यास सांगे पैल शिष्यासी, ऋग्वेद ध्यान परियेसी. वर्णरूप व्यक्ती कैसी, भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. अत्री गोत्र असे शुद्ध, ब्रह्मा देवता जाणावी. गायत्री छंदासी, रक्तवर्ण परियेसी. नेत्र पद्मपत्र सदृशी, विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ. कुंचकेशी श्मश्रू प्रमाण, द्वयरत्नी दीर्घजाण. ऋग्वेद असे रूपधारण, मूर्ती द्यावी येणे परी. आता भेद सांगेन ऐका. प्रथम चर्चा श्रावका, द्वितीय चर्चा श्रवणीय ऐका. जटा शफट दोन्ही शाखा. पाठक्रमशाखा दोन्ही. सातवा दंड म्हणूनी, भेद सप्त निर्गुणी. पाच भेद आणिक असती. अश्वलायनी शांखायनी, शाकला बाष्कला दोन्ही. पांचवी मांडुका म्हणूनी, असे भेद द्वादश. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी, व्यासे सांगितले शिष्यासी. ऐशिया ऋग्वेदासी, द्वादश भेद विस्तारे. या कलियुगाभितरी, म्हणविसी वेद चारी. कीर्ती मिरवा लोकांतरी, अध्यापक म्हणूनी. तया द्वादश भेदांत, एक शाखा असे विख्यात. सुलक्षण रूप व्यक्त, कोण जाणे सांग मज. नारायण व्यासमुनी, शाखा द्वादश विस्तारोनी. सांगितल्या संतोषोनी, पैल शिष्यासी. ऋग्वेदाचे भेद असे, सांगितले वेदव्यासे. श्रीगुरु म्हणती हर्षे, मदोन्मत्त द्विजांसी. यजुर्वेदविस्तार, सांगेन ऐका अपार. वैशंपायन शिष्य थोर, अभ्यास करी परियेसा. व्यास म्हणे शिष्यासी, ऐक एकचित्तेसी. सांगतो यजुर्वेदासी, उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा, अधिदैवत विष्णू जाणा. त्रिष्टुप छंदासी तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेन. कृष्मध्य निर्धारी, स्थूल ग्रीवा कपाल जरी. कांचनवर्ण मनोहरी, नेत्र अस्ति पिंगट. शरीर ताम्र आदित्यवर्ण, पाच अरत्नी दीर्घजाण. यजुर्वेदा ऐसे ध्यान, वैशंपायना निर्धारी. ऐशिया यजुर्वेदासी, अस्ति भेद शायसी. म्हणे व्यास शिष्यासी, सांगेन एकाची परी. प्रथम चरका आहुरका, तिसरा नामकठा ऐका.
प्राच्यकथा चतुर्थीका, कपिलकथा 5वी पै. 6वी असे अरायणिया, 7वी खुणी वार्तात्विया, श्वेत म्हणजे जाण 8विया, श्वेततर 9वी. मैत्रायणी असे नाम, शाखा असे हो दशम, तिसी भेद उत्तम, अस्ति 7 पर्येसा. मानवा दुंदुभा दोन्ही, तिसरा ऐकेया म्हणूनी, वाराहा नाम चतुर्थपणी, भेद असे पर्येसा. हरिद्रव्या जाण 5वा, श्याम म्हणजे 6वा, 7वा श्यामायणिया जाणावा, दशम शाखा पर्येसा. वाजसनेया शाखेसी, भेद अस्ति अष्टादशी, नामे सांगेन पर्येसी, श्रीगुरु म्हणती तयांसी. वाजसनेया नाम एका, द्वितीया जाबलानिका, बहुधेया नामे तृतीयका, चतुर्थ कन्व पर्येसा. माध्यंदिना 5वेसी, शापिया नाम षष्ठेसी, स्थापायनी सप्तमेसी, कापाला अष्टम विख्यात. पौर्वत्सा विख्यात, आवटिका नावे उन्नत, परमावटिका परमख्यात, एकादश भेद जाणा. पाराशया द्वादशी, वैदेया नामे त्रयोदशी, चतुर्दश भेद पुससी, वैनेया म्हणती तयाते. औंधेया नामे विशेषी, जाण शाखा पंचदशी, गालवा म्हणजे षोडशी, बैजवा नाम सप्तदशी. कात्यायनी विशेषी, जाण शाखा अष्टादशी, वाजसनीय शाखेसी, भेद अस्ति अष्टादश. तैत्तिरीय शाखा भेद दोन्ही, व्यास सांगे विस्तारोनी, औख्या कांडिकेया म्हणूनी, यासी भेद 5 अस्ति. आपस्तंभी असे थोर, शाखा असे मनोहर, यज्ञादी कर्मे आचार, विज्ञान असे तयात. दुसरा जाण बौधायनी, सत्याषाढी अघ्नाशिनी, हिरण्यकेशी म्हणूनी, चौथा भेद पर्येसा. औंधेयी म्हणूनी नाव, भेद असे 5वा, अनुक्रमे पढावा म्हणे व्यास शिष्यासी. षडंगे अस्ति विशेषे, नामे तयांची सांगेन ऐके, शिक्षा व्याकरण कल्पे, निरुक्त छंद ज्योतिष. याते उपांगे अस्ति माणिक, आणि त्यांची नामे तू ऐक, प्रतिपद अनुपद देख, छंद तिसरा पर्येसा. भाषाधर्म पंचम, मीमांसा न्याय सप्तम, कर्मसंहिता अष्टम, उपांगे ही जाणावी. परिशिष्टे 28 अस्ति ऐका विशेष, विस्तार करुनी पर्येस, व्यास सांगे शिष्यासी. पूर्वी होत्या वेदराशी, शिकता अशक्य मानवांसी, म्हणूनी लोकोपकारासी, ऐसा केला विस्तार. शाखाभेदी येणेपरी, विस्तार केला प्रकारी, जितके मती उच्चारी, तितुके शिको म्हणूनी. येणेपरी विस्तारी, सांगे व्यास परिकरी, वैशंपायन अवधारी, विनवितसे त्याजवळी. यजुर्वेद विस्तारेसी, निरोपिला आम्हांसी, शाखाभेद क्रमेसी, वेगळाले करोनी. संदेह होतो आम्हासी, मूळ शाखा कोण कैसी, विस्तारोनी प्रीतीसी, निरोपावे स्वामिया. व्यास म्हणे शिष्यासी, बरवे पुसिले आम्हांसी, या यजुर्वेदासी, मूळ तुम्हा सांगेन. मंत्र ब्राह्मण संहिता, मिळोनी पढता मिश्रिता, तोची मूळ प्रख्याता, यजुर्वेद जाणीजे. आणि कसे एक खूण, संहिता मिळोनी ब्राह्मण, तोची यजुर्वेद मूळ जाण, वरकड शाखा पल्लव. यज्ञादी कर्मक्रियेसी, हे मूळगा पर्येसी, अभ्यास करी गा निश्चयेसी, म्हणे व्यास शिष्याते. ऐकून या व्यासवचन, वैशंपायन म्हणे कर जोडून, यजुर्वेदमूळ विस्तारोन, निरोपावे स्वामिया. व्यास म्हणे शिष्यासी, सांगेन ऐक विस्तारेसी, ग्रंथत्रय अस्ति ज्यासी, अभ्यास करी म्हणतसे. सप्त अष्टक संहितेसी, एकाएकाचे विस्तारेसी, सांगेन तुझ भरवसी, म्हणे व्यास शिष्याते. प्रथम ईशेत्वा प्रश्नासी, अनुवाक अस्ति चतुर्दशी, 8 अधिक विसांसी, 50 अस्ति. अपौर्व प्रश्नासी, अनुवाक अस्ति चतुर्दशी, 4 अधिक तिसांसी, 50 तुम्ही जाणाव्या. देवस्यत्वा प्रश्नासी, अनुवाक अस्ति एकादशी, 1 अधिक तिसांसी, 50 अस्ति. आददेनामा प्रश्न चतुर्थ, षट्चत्वारिंशत अनुवाक विख्यात, 50 जाण तयात, वेदाधिक 50. देवासुर नामक प्रश्नासी, अनुवाक अस्ति एकादशी, अस्ति 51 50 पंचम प्रश्नांत अवधारा. संतवासींचा इति प्रश्न, 12 अनुवाक अस्ति पूर्ण, 50 अस्ति 51, अस्ति 6वे प्रश्नासी. पाकयज्ञ नामक प्रश्न, त्रयोदशी अनुवाकी संपन्न, 50 अस्ति 51, सप्तम प्रश्न विस्तार. अनुमत्य इति प्रश्नासी, अनुवाक जाणा द्वाविशंती, द्विचत्वारिशत 50 अस्ति, प्रथम अष्टक येणेपरी. प्रथम अष्टक पर्येसी, संख्या सांगेन संहितेसी, अनुवाक अस्ति ख्यातिसी, एकचित्ते पर्येसा. एकशत आणि चत्वारिंशत वरी, अधिक त्यावरी 3 निर्धारी, अनुवाक अस्ति परिकरी, अंतःकरणी धरावे. 50 अस्ति त्यासी, त्रिशताधिक 42, प्रथम अष्टकी पर्येसी, म्हणूनी सांगे व्यासमुनी. द्वितीय अष्टकाचा विचार, सांगेन तो परिकर, प्रथम प्रश्नाचे नाम थोर, वायव्य असे म्हणावे. प्रथम प्रश्नांत विशेष, अनुवाक जाण एकादश, पंचषष्टी अस्ति 50, एकचित्ते पर्येसा. पुढे असे द्वितीय प्रश्न, नाम असे प्रजापतिगुहान, 12 अनुवाक अस्ति जाण, एकसप्तती 50. आदित्य नामक प्रश्नास, अनुवाक जाणा चतुर्दश, षट अधिक 50, 50 तुम्ही पढाव्या. पुढील प्रश्न देवामनुष्या, अनुवाक जाणा चतुर्दशा, अष्ट अधिक चत्वारिंशा, 50 तुवा जाणीजे. म्हणता जाय महापाप, प्रश्न असे विश्वरूप, 12 अनुवाक स्वरूप,
चारी अधिक सप्तती पन्नासा समध नाम प्रश्नास निरुते अनुवाद द्वादश सप्तती पन्नासा अस्ति त्यास एकचित्ते पर्येसा ऐसे द्वितीय अष्टकासी षष्ठ प्रश्न पर्येसी 5 अधिक सप्ततीसी अनुवाद तुम्ही जाणावे पन्नासांची गणना सांगेन तुझ विस्तारोन 3 शतांवरी अशी ती जाण अष्ट अधिक पर्येसा तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा परिकर वैशंपायन शिष्य थोर गुरुमुखे ऐकतसे तिसऱ्या अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापतिर्काम अनुवाद त्या एकादशोत्तम द्विचत्वारिंशत पन्नासा त्यासी द्वितीय प्रश्नास असे जाण नाम यो वै पवमान एकादश अनुवाद जाण षट्चत्वारिशन पन्नासा त्यासी तृतीय प्रश्ना बर्वियासी नाम असे अग्ने तेजस्वी अनुवाकांची एकादशी षट्चत्वारिंशत पन्नासा त्यासी चौथा प्रश्न विवाहित एकादश अनुवाद ख्यात षट्चत्वारिशत पन्नासा त्यांत एकचित्ते पर्येसा पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे नाम पूर्णा प्रथम अनुवाक 11 उत्तम षड्विंशती पन्नासा त्यासी ऐसे तृतीयाष्टकासी अनुवाक पंचपंचाशत त्यासी द्विशत अधिक 6 त्यासी पन्नासा अस्ति अवधारा चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युंजान एकादश अनुवाक खूण षट्चत्वारिंशत पन्नासा प्रश्न संज्ञा विष्णु क्रमेसी एकादश अनुवाक पर्येसी अष्ट अधिक चत्वारिंशतीसी पन्नासा त्यात विस्तार तिसरे प्रश्न उत्तम जाणा तुम्ही आपांत्वा नाम त्रयोदश अनुवाक उत्तम षट्त्रिंशत पन्नासा त्यासी चौथा प्रश्न रश्मिरसी अनुवाक अस्ति द्वादशी सप्ताधिक त्रिंशत त्यासी पन्नासा अस्ति तुम्ही जाणा नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न होय जाण पंचम एकादश अनुवाक जाण सप्ताधिक 20 पन्नासा अश्मन्नूर्च प्रश्नास 9 अनुवाक पर्येस षट्चत्वारिंशत पन्नासा त्यास एकचित्ते पर्येसा प्रश्न अग्नाविष्णू सी अनुवाकांची जाण पंचदशी एक न्यून 40 पन्नासा त्यासी विस्तारे एसे चतुर्थ अष्टकासी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाक अस्ति 82 द्विशतांवर एक उण्या अशीती पन्नासा पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित्राणी जाण पन्नासा षष्टी एका ऊन एकादश अनुवाक ख्याती विष्णुमुखा प्रश्नासी अनुवाक अस्ति द्वादशी चतुष्षष्टी पन्नासा त्यासी श्रीगुरु म्हणती द्विजाते तिसरा प्रश्न उत्सन्यज्ञ अनुवाक द्वादश धराखूण पन्नासांसी द्वयन्यून पन्नासा अस्ति पर्येसी चौथा प्रश्न देवासुरा अनुवाक अस्ति त्यासी 12 षष्टी 2 उण्या करा पन्नासा अस्ति पर्येसा यदेके नामे प्रश्न चतुर्विशती अनुवाक खूण 2 अधिक षष्टी जाण पन्नासा अस्ति पर्येसा हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न त्रयोविंशती अनुवाक जाण षष्टीमध्ये 6 न्यून पन्नासा अस्ति पर्येसा यो वा यथ नामे प्रश्न षड्विंशती अनुवाक जाण षष्टीमध्ये 6 न्यून पन्नासा अस्ति पर्येसा पंचमाष्टक संहितेसी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाक एकशत त्यासी 20 अधिक विस्तारे त्रिणी अधिक चतुर्शत पन्नासा अस्ति जाणा विख्यात मन करुनी सावचित्त ऐका म्हणे तयवेळी षष्ठाष्टक संहितेसी प्रथम प्रश्न पर्येसी प्राचीनवंश नाम त्यासी एकादश अनुवाक जाणा अधिक 6 सप्ततीसी पन्नासा त्यासी पर्येसी विस्तार करुनी शिष्यासी सांगतसे व्यासदेव यदुभव नाम प्रश्नासी अनुवाक जाणा एकादशी एक उणा षष्टीसी पन्नासा अस्ति पर्येसी तिसरा प्रश्न चात्वाल एकादशी अनुवाकी माळ पन्नासा षष्टीवरी द्वय स्थूळ तिसरा प्रश्न पर्येसी चौथा प्रश्न यज्ञेन एकादश अनुवाक जाण पन्नासा एक अधिक 50 पूर्ण एकचित्ते पर्येसा इंद्रवृत्र नाम प्रश्न एकादश अनुवाक जाण द्विचत्वारिंशत पन्नासा खूण पंचम प्रश्नी पर्येसा सुवर्गाय नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति एकादशी त्रिणी अधिक चत्वारिंशती पन्नासा अस्ति पर्येसा सहावे अष्टकी परिपूर्ण त्यासी 6 अधिक अस्ति पूर्ण षष्टी अनुवाक अस्ति जाण त्रयस्त्रिंशधिकत्रिशत पन्नासा सप्तमाष्टकाचा प्रश्न नामे असे प्रजनन अनुवाक 20 अस्ति खूण द्विपंचाशत पन्नासा त्यास साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न विंशती अनुवाक जाण 50 पन्नासा परिपूर्ण एकचित्ते पर्येसा प्रजव वा नाम प्रश्नासी अनुवाक 20 पर्येसी द्विचत्वारिंशत पन्नासा त्यासी श्रीगुरु म्हणती तयांसी बृहस्पती नाम प्रश्न द्वाविंशती अनुवाक जाण त्रिनेधिक पन्नासा खूण पन्नासा अस्ति अवधारा प्रश्न असे पाचवा जाण गावो वा नामे उत्तम पंचविंशती अनुवाक पूर्ण चतुःपंचाशत पन्नासा त्यासी सप्तमाष्टक संहितेसी अनुवाक अस्ति पर्येसी एकशत सप्त त्यासी अनुवाक अस्ति विस्तार द्विशतावरी अधिकेसी 51 अस्ति पन्नासी सप्तमाष्टक असे सुरसी एकचित्ते पर्येसी अष्टमाष्टक संहितेसी षट शताधिक अष्टचत्वारिंशतीसी मुख्य प्रश्न चत्वारिंशत भरवसी अनुवाक अस्ति विस्तारे द्विगुणे शतद्वय सहस्त्र दोन्ही 50 तू जाण मनी पठण करा म्हणूनी व्यास सांगे शिष्यासी
तीन अष्टक ब्राह्मणांत असती जे जाण विख्यात सांगेनाईक एकचित्त म्हणे व्यास शिष्यासी. प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी नामे त्याची ऐका ऐशी एकचित्ते परियेसा. प्रथम प्रश्न संधत्त नाम असे विख्यात अनुवाद 10 विस्तृत अशिती दशक मनोहर. उद्धन्य नाम. दुसरा प्रश्न 6 अनुवाद दशक 50 जाण वाजपेयी अनुसंधान देवासुरा. प्रश्न तिसरा 83 दशक अनुवाद जाण पंच अधिक षष्टी दशक जाण. चौथा उभयनाम प्रश्न दश अनुवाद मनोहर. संवत्सरगणित 6 अधिका 83 जाणा तुम्ही दशका. पाचवा नामे अग्नेकृतिका प्रश्न असे अवधारा. 83 अनुवाद द्वादश सांगेन ऐका दशक 2 अधिक षष्टी विशेष एकचित्ते परियेसा. सहावा प्रश्न अनुमत्य अनुवाद 10 प्रख्यात 5 अधिक सप्ततिक दशक 83 अवधारा. सप्तम प्रश्न धरी खूण नाम त्या एकद्वा ब्राह्मण दश अनुवाक आहेत जाण चतुष्षष्टी दशक 83. आठवा वरुणस्य नाम प्रश्न अनुवाक 83 10 जाण सप्त अधिक 30 खूण दशक 83 मनोहर. प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी अष्टसप्तती अनुवाक 83 एकचित्ते परियेसा. 1 उणे 500 दशक आहेत विख्यात वैशंपायन ऐकत गुरुमुखे क्रोनी. दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाणा एकादश साठी दशक मनोहर. प्रजापतीरकांड प्रश्न दुसरा हा गोड एकादश अनुवाक दृढ त्रिसप्तती दशक 83. कांड ब्रह्मवादीन एकादश अनुवाक जाण दशक आहे तो 50 पूर्ण एकचित्ते परियेसा. जुष्टो नाम प्रश्न 1 83 अनुवाक अष्टादशक वैशंपायन शिष्यक गुरुमुखे ऐकतसे. प्रश्न प्राणो रक्षती अष्ट अनुवाक 83 ख्याती पंच अधिक चत्वारिंशती दशक तुम्ही ओळखीजे. स्वाद्वित्वा नामे षष्ठम प्रश्न असे उत्तम अनुवाक असती 20 खूण षट अधिक अशिती दशक 83. सप्तम प्रश्न त्रिवृत्तास अनुवाक असती अष्टादश 6 अधिक षष्टीस दशक 83 मनोहर. अष्टम प्रश्न पिवोन्न अनुवाक असती 9 जाणा अशितीसी 1 उणा दशक 83 मनोहर. द्वितीय अष्टक ब्राह्मणासी 8 प्रश्न परियेसी वेद उणे शतक 83 अनुवाक असती मनोहर. 4 शता उपरी 3 उणे सप्तती निर्धारी दशक आहे ती विस्तारी एकचित्ते परियेसा. तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न असती द्वादशी नामे त्यांची परियेसी एकचित्ते अवधारा. प्रथम प्रश्न विख्यातू नाम अग्निर्नः पाहतू 6 अनुवाक विख्यातू 1 अधिक षष्ठी दशक. तृतीयस्य द्वितीय प्रश्न अनुवाक असती 10 जाण पंचाशीतिक दशक खूण एकचित्ते परियेसा. तिसरा प्रश्न प्रत्युष्ट अनुवाक असती एकादश 1 उणे 80 दशक एकचित्ते अवधारा. चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवाक 1 परियेसी 1 उणे 20 दशक 83 मनोहर. पंचम प्रश्न नाम सत्य चतुर्दश अनुवाक विख्यात 1 उणे 30 दशक एकचित्ते परियेसा. सहावा प्रश्न अंजंती पंचदश अनुवाक ख्याती 7 अधिक 63 दशक 83 जाणावे. अच्छिद्र सर्वांवा नाम प्रश्न चतुर्दश अनुवाक जाण 30 अधिक शतखूण दशक 83 मनोहर. प्रश्न अश्वमेधासी संग्रहण्य ख्यातीसी अनुवाक असती त्रयोदशी 91 दशक. प्रजापतीरकाम अश्वमेध असे उत्तम त्रयोविंशती अनुवाक नेम 4 अधिक अशिती दशक 83. संज्ञान म्हणती काठक अनुवाक 10 अधिक 1 उणे 50 दशक एकचित्ते परियेसा. दुसरा लोकोसी काठक दश अनुवाक असती ऐक तयांमध्ये 2 अधिक षष्ठी दशक व्यास म्हणे शिष्यासी. द्वादश प्रश्न तुभ्यासी अनुवाक 9 परियेसी 6 अधिक 50 दशक 83 मनोहर. तिसरे अष्टक ब्राह्मणासी सप्त चत्वारिंशत 1 शत अनुवाकासी 7 शत दविशिती दशकासी विस्तार असे परियेसा. तिन्ही अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेन परियेसी अष्ट अधिक 20 एकचित्ते अवधारा. त्रिणी शत 20 1 अधिक परियेसी अनुवाक आहे ती विस्तारेसी परत ब्राह्मणासी परियेसा. दशक संख्या विस्तार सप्तशत अधिक सहस्त्र अष्टचत्वारिंशती उत्तर अधिक असती परियेसा. आता सांगेन अरण 83 असती 10 प्रश्न विस्तारोनिया सांगेन एकचिते अवधारा. अरणाचा भद्रनाम प्रथम प्रश्न द्वात्रिशत अनुवाक असे खूण 1 शतक 30 जाण दशक 83 मनोहर. स्वाध्याय ब्राह्मणासी अनुवाक 20 परियेसी चतुर्विंशती दशक 83 एकचित्ते परियेसा. चित्ती म्हणजे प्रश्नासी अनुवाक जाण 21 2 अधिक 50 दशक 83 विस्तार. ऐसा थोर चौथा प्रश्न नाम तया मंत्रब्राह्मण द्विचत्वारिंशत अनुवाक जाण 62 दशक 83. श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक जाण द्वादशी 8 अधिक शतासी दशक तुम्ही जाणावे. पितृभेद असे प्रश्न द्वादश अनुवाक परिपूर्ण सप्तविंशती दशक जाण एकचित्ते परियेसा. शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक असती द्वादशी 3 अधिक 20 दशक 83 मनोहर.
ब्रह्मविदा असे प्रश्न, अनुवाक त्यासी 9 जाण, दशक चतुर्दश असे खूण, व्यास म्हणे शिष्यांसी. गुगुर्वई असे प्रश्न, अनुवाक त्यासी 10 जाण, पंचच दशक जाण, एकचित्ते पर्येसा. दशम प्रश्न नारायण, अनुवाक 30 असती खूण, एकशत वेद जाण, दशक त्यासी पर्येसा. 10 प्रश्न अरणासी, अनुवाक जाण पर्येसी, दोन्ही पूर्ण द्विशतासी, संख्या असे पर्येसा. पंचशता उपरी, नवपंचाशत विस्तारी, दशक जाणा मनोहरी, म्हणे व्यास शिष्याते. एसे ग्रंथ तयांसी, प्रश्न असती 82, 9 अधिक एकशत सहस्त्रासी, अनुवाक जाण मनोहर. 50 दशक विस्तार, सांगेन तुम्हा प्रकार, द्वयशत दोनू सहस्त्र, द्वय उणे 50 जाण. द्वयसहस्त्र त्रयशत, सप्त अधिक उन्नत, दशकी जाण विख्यात, ग्रंथत्रय परिपूर्ण. 80 यजुर्वेदासी, भेद असती 86, त्यात एक भेदासी, एवढा असे विस्तार. येणेपरी व्यासमुनी, वैशंपायना विस्तारोनी, सांगता झाला म्हणूनी, श्रीगुरु म्हणती द्विजांसी. तिसरा शिष्य जेमिनी, त्यास सांगे व्यासमुनी, सामवेद विस्तारोनी, निरोपित अवधारा. उपवेद गांधर्व अत्र, काश्यपाचे असे गोत्र, रुद्रदेवता परम पवित्र, जगती छंद म्हणावा. नित्यस्त्रग्वी असे जाणा, शुचिवस्त्र प्रावरणा, मन शांत इंद्रिय दमना, शमीदंड धरिला असे. कांचननयन श्वेतवर्ण, सूर्यासारखे किरण, षड्रत्नी दीर्घ जाण, सामवेद रूप असे. याच्या भेदानाही मिती, अखिल सहस्त्र बोलती, ऐसी कोणा असे शक्ती, सकळासी शिकू म्हणाव्या. एका नारायणावांचोनी, समस्त भेद नेणे कोणी, ऐक शिष्या जैमिनी, सांगे तुझ किंचित. प्रथम आसुरायणिया, दुसरे वासुरायणिया, वातांतरेया म्हणूनिया, तिसरा भेद पर्येसा. प्रांजली असे भेद एक, ऋग्निगवैनविधा एक, आणि प्राचीन योग्यशाखा, असे 6वा पर्येसा. ज्ञानयोग सप्तम, राणायणिया असे ज्या नाम, यासी भेद 10 जाण, आहेत ऐका एकचित्ते. राणायणिया सांख्ययनी, तिसरा शाठ्या म्हणून, मुग्दल नाम जाणूनी, चौथा भेद पर्येसा. खलवला महाखलवला, सप्तम नामे लांगला, अष्टभेद कैथुमा, गौतमा म्हणे पर्येसा. दशम शाखा जेमिनी, एसे भेद विस्तारोनी, सांगितले व्यासमुनी, श्रीगुरु म्हणती द्विजांसी. पूर्ण सामवेदासी, कोण जाणे क्षितीसी, तीनवेदी म्हणविसी, मदोन्मत्त होवोनिया. सूत म्हणे शिष्यांसी, सांगे व्यास अतिहर्षी, अथर्वण वेदांसी, निरोपिले पर्येसा. अथर्वण वेदासी, उपवेद असे पर्येसी, मंत्रशास्त्र निश्चयसी, वैतान असे गोत्र. आधिदैवत इंद त्यासी, अनुष्टुप छंदेसी, तीक्ष्णचंड क्रूरेसी, कृष्णवर्ण असे जाण. कामरूपी क्षुद्रकर्म, स्वदार असे त्यासी नाम, विश्वसृजक साध्यकर्म, जलमूल निघालो. एसे रूप तयासी, भेद 9 पर्येसी, सुमंतू नाम शिष्यासी, सांगत असे श्रीव्यास. पैपला भेद प्रथम, दुसरा भेद दांता नाम, प्रदात भेद सूक्ष्म, चौथा भेद स्तोता जाण. औता नाम असे ऐका, ब्रह्मदा यशदा शाखा, 7वा भेद शाखा ऐका, शौनकी म्हणती. अष्टम वेददर्शा भेदासी, चरणविद्या नवमेसी, 5 कल्प पर्येसी, सांगेन ऐका एकचित्ते. ऐसे चौघा शिष्यास, सांगत असे वेदव्यास प्रकाश केला क्षितीस, भरतखंडी पर्येसा. या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत, वर्णाश्रमधर्म आचर, होते लोक पर्येसा. या कलियुगाभितरी, कर्म सांडिले द्विजवरी, लोपले वेद निर्धारी, गुप्त झाले क्षितीसी. कर्मभ्रष्ट झाले द्विज, म्लेच्छा सांगती वेदबीज, सत्व गेले सहज, मंदमती झाले जाण. पूर्वी होते महत्व, ब्राह्मणासी देवत्व, वेदबळे नित्यत्व, भूसूर म्हणती त्या काजा. पूर्वी राजे याच कारणी, पूजा करती विप्रचरणी, सर्व देता दक्षिणादानी, ते अंगीकार न करीती. वेदबळे विपरांसी, त्रिमूर्ती वश होते त्यांसी, इंद्रादी सुरवरांसी, भय होते विपरांचे. कामधेनु कल्पतरू, विप्रवाके होत थोरू, पर्वत करीती तृणाकारू, तृणा पर्वत परत्वे. विष्णू आपण पर्येसी, पूजा करी विपरांसी, आपुले दैवत म्हणे त्यांसी, वेदसत्वे करोनिया. श्लोक देवाधीन जगत सर्व मंत्राधीनच दैवत, ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. एस्य महत्व द्विजांसी, पूर्वी होते पर्येसी, वेदमार्ग त्यजोनी सुरसी, अज्ञानमार्गे राहटती. हीन याती पुढे ऐका, वेद म्हणती मूर्ख देखा, त्यांच्या पाहू नये मुखा, ब्रह्मराक्षस होता ती. तेणे सत्व भंगले, हीन याती ते सेविले, अद्यापि क्रय करीती मुले, वेद भ्रष्ट करीता ती. ऐशाचारी वेदांसी, शाखा असती पर्येसी, कोणे जाणावे क्षितीसी, सकळ गौप्य होऊनी गेले. चतुर्वेदी म्हणविसी, लोकांसवे चर्चा करीसी, काय जाणसी वेदांसी, अखिल भेद आहेत जाण. ऐशामध्ये काय लाभ, घेऊ नये द्विक्षोभ, कोणी केला तुते बोध, जाई म्हणती येथून. आपुली आपण स्तुती करीसी, जयपत्रे दाखविसी, त्रिविक्रम यतिपासी, पत्र मागसी लिहुनी. आमुचे बोल ऐकोनी, जावे तुम्ही परतोनी, वाया गर्वे भ्रमोनी, प्राण आपुला देऊ नका.
ऐसे श्रीगुरु विप्रांसी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्र तामसी म्हणती चर्चा करू. चर्चा जरी न करू येथे हारी दिसेल आमांते सांगती लोक राजयाते महत्व आमुचे उरे केवी. सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मधोमंता निर्णती आपुले हिता त्यासी मृत्यू जवळी आला. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू वेदविवरण ऐकता साधनू होय समाधान श्रोते जना. इति श्रीगुरुचरित्रामृत चारी वेदांचा मथितार्थ उकलोनी दाविला यथार्थ म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वेदविस्तार कथन नाम षड्विंशोऽध्यायः. श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.